आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। महिन्याचा हप्ता आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार असल्याचं महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। 2,35,00,000 2,40,00,000 इतक्या सुमारेस महिलांच्या पर्यंत लाभ हा पोहोचलेला आहे। त्याच्या ठिकाणी आहेत ते तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे, किती पैसे जमा झालेत? लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी आलिया मोठी आनंदाची बातमी। आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत दिलासादायक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी एक मोठी न्यूज समोर आलेली आहे। आता राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींना खुश करण्यामध्ये आलेलं असून आता त्यांना थेट 2 हप्ते एकत्रितपणे मिळण्याचा निर्णय देखील घेण्यामध्ये आला असून आता त्यांना पण मार्च महिना व एप्रिल महिन्याचे 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्याचा निर्णय देखील घेण्यामध्ये आला असून आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुम्हाला पण 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्यामध्ये येणार असून आता तुम्हाला पण एक मोठा आर्थिक दिलासा देण्याचं काम देखील राज्य सरकारच्या माध्यमातून झालं असून आता तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती 2 हप्ते देखील एकत्रितपणे पडणार असल्याचे चित्र समोर आले असणार आहे। आता या ठिकाणी आपण बघणार कोणकोणत्या जिल्ह्यात हे 2 हप्ते मिळणार, कोणकोणत्या जिल्ह्यात 1 हप्ता मिळणार आणि कोणकोणत्या महिलांना हप्ता मिळणार नाही। तर चला या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही पण पहिल्यांदाच आलेला असाल तर लगेच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की आम्हाला कळवा। तर चला व्हिडिओला करूया सुरुवात। लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुम्हाला पण 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्याचा निर्णय देखील घेण्यामध्ये आला असून 2 हप्ते देखील तुम्हाला मिळणार असल्याचे चित्र समोर आलेले आहे। आता फक्त तुम्हाला हे काम करायचे आहे तेव्हाच तुम्हाला देखील हा हप्ता मिळणार आहे। ज्या लाडक्या बहिणींचे हे 2 काम पूर्ण नाही त्या लाडक्या बहिणींना देखील हप्ता मिळणार नसल्याचे चित्र समोर आले असून आता जर तुमचे पण 2 महत्त्वाचे कामे अधुरे असेल तर तुम्हीही ते लवकरात लवकर पूर्ण करून टाका का जेणेकरून तुम्हालाही मोठा दिलासा मिळेल। तर चला या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा। तर चला अपडेटला सुरुवात करूया। आता 2 हप्ते म्हणजे किती रुपये किती रक्कम देखील लाडक्या बहिणींना टाकण्यामध्ये येणार आहे, किती रुपये देखील त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आज जमा केले जाणार आहे तर ते आपण एकदा बघून घेऊ। आता तुम्हाला 1 हप्ता मिळणार 1500 रुपयांचा, 1500 रुपयांचा एक आणि दुसरा मिळणार मार्च महिन्याचा एक देखील तुम्हाला मिळणार। त्याचबरोबर देखील एप्रिल महिन्याचा सुद्धा तुम्हाला आजच मिळणार आहे। फक्त या 12 जिल्ह्यातील महिलांनाच, बाकीच्या महिलांना देखील समोरच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मिळणार आहे। आता देखील 1500 आणि 1500 3000 रुपये म्हणजेच की 3000 रुपयापर्यंतची रक्कम देखील तुम्हाला मिळण्याचे चित्र समोर असल्याचे या ठिकाणी आलेले आहे। आता या ठिकाणी काळजीपूर्वक लक्ष द्या। 14 जिल्ह्यामध्ये या 12 जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तरच तुम्हाला देखील हा हप्ता आज मिळणार आहे। तर चला ते 2 महत्त्वाचे कामे देखील आपल्याला बघायचे आहेत। जे 2 महत्त्वाचे कामे लाडक्या बहिणींना करणं अत्यंत गरजेचे असल्यामुळे तुम्हाला पण ते लवकरात लवकर पूर्ण पार पाडावे लागणार आहे। आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुम्हाला पण पात्र राहण्यासाठी हे 2 कामे करणं अत्यंत अर्जंट आहे असल्यामुळे तुम्ही पण ते लवकरात लवकर पूर्ण करून टाकावे। ज्या लाडक्या बहिणींचे हे 2 महत्त्वाचे कामे अधुरे आहेत त्या लाडक्या बहिणींनी पूर्णपणे पार पाडावे जेणेकरून तुम्हाला पण हे 2 हप्ते मिळवण्यासाठी कुठली अडचण कुठली बाधा निर्माण होणार नाही। आता तुमचे पण हे 2 कामे अधुरे असेल तर तुम्हीही ते लवकरात लवकर पूर्ण करून टाका। तर चला या ठिकाणी आपण बघू ते 12 महत्त्वाचे जिल्हे। आता या 12 जिल्ह्यातील पात्र लाडक्या बहिणींना देखील 2 हप्ते एकत्रितपणे आजच टाकण्याचा निर्णय देखील घेण्यामध्ये आला असून आता जर तुमच्या पण जिल्ह्याचं नाव याच 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला देखील आता रक्कम मिळेल ती पण आजच, ती पण देखील 2 हप्ते। मार्च महिन्याचा हप्ता देखील तुम्हाला मिळणारच, त्याचबरोबर देखील एप्रिलचाही हप्ता देखील तुम्हाला आजच टाकण्यामध्ये येणार असून तुम्ही पण आता चिंता करू नका कारण की आता तुम्हाला पण एप्रिल महिन्याचा हप्ता या ठिकाणी पडणार असल्याचे चित्र समोर आलेले आहे। आता
आता जर तुम्ही पण असा विचार करत असाल की तुम्हाला पण ते 2 हप्ते केव्हा मिळणार, तर तुम्हाला पण 2 कामे करणं अत्यंत गरजेचे असल्याचे चित्र समोर आलेले आहे. तर चला ते 2 कामे बघू. त्यापूर्वी जर आता तुमचा पण जिल्हा याच 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये असेल तरच तुम्हाला 2 हप्ते मिळणार आहे. आता जर तुम्हाला पण असं वाटत असेल की तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये येणं असणं गरजेचे आहे, तर तुमचा पण जिल्हा या ठिकाणी या 12 जिल्ह्याच्या यादीमध्ये असणं गरजेचे आहे. आता जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेच्या पात्र व्हायला असाल तर आता तुमचा पण जिल्हा या ठिकाणी आला तरच तुम्हाला आज रक्कम मिळणार, नसता तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील रक्कम मिळणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्या 14 महत्त्वाच्या जिल्ह्याच्या यादीला. 14 महत्त्वाचे जिल्हे आपण या ठिकाणी बघू. पहिला महत्त्वाचा जिल्हा असणार आहे आपला नाशिक जिल्हा. आता जर तुम्ही पण नाशिक जिल्ह्यातील पात्र महिला असाल, नाशिक जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पण राहत असाल तर आता तुम्हाला पण 2-2 हप्ते एकत्रितपणे मिळणार असल्याचे चित्र समोर आलेले आहे. नाशिक जिल्ह्यातील पात्र महिलांना मोठा दिलासा देण्याचे काम देखील या ठिकाणी चालू असल्याचे समोर आलेले आहे. समोरचा नांदेड जिल्हा. आता जर तुम्ही पण नांदेड जिल्ह्यातीलच पात्र महिला असाल तर आता तुमच्यासाठी आली आहे मोठी आनंदाची बातमी. नांदेड जिल्ह्यातील पूर्णपणे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 2 हप्ते म्हणजेच की 3,000 रुपये पूर्णपणे आज जमा केले जाणार असल्याचे चित्र समोर आलेले आहे. समोरचा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा. आता जर तुम्ही पण अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र महिला असाल तर आता तुम्हाला पण चिंता करायची कसलीच काळजी कसलीच गरज राहिली नाहीये. तुम्ही पण आता पूर्णपणे निश्चिंत व्हा. फक्त हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाका. ज्या महिलांचे हे 2 महत्त्वाचे कामे अधुरे आहे त्या लाडक्या बहिणींनी लवकरातल्या लवकर हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करून टाकावे, जेणेकरून त्यांना पण अडचण बाधेचा सामना करावा नाही लागणार. समोरचा महत्त्वाचा जिल्हा असणार आहे संभाजीनगर जिल्हा. आता जर तुम्ही पण संभाजीनगर जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुम्हाला पण कसलीच काळजी कसलीच चिंता करायची गरज नाही आहे, कारण की आता तुम्हाला पण देखील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना पूर्णपणे 2 हप्ते एकत्रितपणे टाकण्याचा निर्णय देखील घेण्यामध्ये आला असून आता त्यांची पण चिंता पूर्णपणे मिटलेली आहे असं म्हणायला काय हरकत नाही आहे. समोरचा महत्त्वाचा आपला जिल्हा या ठिकाणी असणार आहे धाराशिव जिल्हा. आता जर तुम्ही पण धाराशिव जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुम्हाला पण हे 2 महत्त्वाचे कामे अत्यंत गरजेचे आहे. आता हे होते 12 महत्त्वाचे जिल्हे, ज्या 12 महत्त्वाच्या लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार असल्याचे चित्र समोर आलेले. आता जर तुम्ही पण याच 12 जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला असाल तर आता तुम्हाला पण हे 2 महत्त्वाचे कामे पूर्ण करावेच लागणार. जर तुम्ही पण असं वाटत असेल तुम्हाला पण की लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला पाहिजे तर तुम्हाला देखील हे 2 महत्त्वाचे कामे करणं अत्यंत गरजेचे असल्याने तुम्ही पण हे 2 कामे लवकरात लवकर पूर्ण करून टाकावे. तर चला कोणते असणार आहे ते महत्त्वाचे कामे. पहिलं महत्त्वाचं म्हणजे EKYC. आता लाडक्या बहिणींनी जर EKYC केलेलं नाही तर त्यांनी देखील लवकरात लवकर EKYC करून टाकावी. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे फार्मर ID. आता जर तुमची पण फार्मर ID नाही आहे किंवा तुम्ही पण फार्मर ID बनवलेली नाही तर तुम्ही पण लवकरात लवकर फार्मर ID बनवून टाकावी, जेणेकरून लवकरात लवकर तुम्हाला देखील हप्ता मिळेल. 2-2 हप्ते लाडक्या बहिणींना एकत्रित मिळणार असल्याचे चित्र समोर आलेले आहे. भेटूया अशाच व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स मिळण्यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा जिल्हा नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा.